हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्त्व आहे. दर महिन्यात 2 प्रदोष व्रत असतात. या दिवशी महादेव आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असते. प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने सोमप्रदोष व्रत म्हणतात. हिंदू धर्माप्रमाणे सोमवारचा दिवस महादेवांचा दिवस मानला जातो. म्हणून जेव्हा या दिवशी प्रदोष व्रत असल्यास या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढते. सोमप्रदोष व्रत पूजाविधी. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांची पूजा केली जाते. सूर्यास्तापासून 45 मिनिटांआधी व सूर्यास्ताच्या 45 मिनिटांनंतर पर्यंतचा काळ प्रदोष काळ मानला जातो. प्रदोष व्रत महादेवांचा अभिषेक करून बेलपत्र अर्पण करतात. शिवमंत्रांनी जप करावा. जप केल्यानंतर प्रदोष व्रत कथा नक्की ऐकावी. प्रदोष व्रत कथा नंतर आरती करून कुटुंबातील सगळ्यांना प्रसाद द्यावा. महामृत्युंजय मंत्र म्हणावा. सोमप्रदोष कथा ऐकल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणी तिच्या पतीचे निधन झाल्यामुळे तिला पोटापाण्यासाठी मुलासोबत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावं लागत होतं. ती स्वतः आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची. एका दिवशी दिवस सरत असताना ती ब्राह्मणी घरी परत येत होती. तिला वाटेमध्ये एक जखमी अवस्थेमध्ये एक मुलगा दिसला. ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले. तो मुलगा विदर्भ राजपुत्र होता. शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते. त्यांनी राज्याचा ताबा घेतला होता. म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे तिकडे फिरत होता. राजकुमार ब्राह्मणाच्या घरामध्ये राहू लागला. मग एका दिवशी अंशुमती नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमारला पाहिले आणि ती त्याला मोहित झाली. दुसऱ्या दिवशी अंशुमती तिच्या आईवडिलांना राजकुमारला भेटायला घेऊन आली. त्यानंतर देखील राजपुत्र पसंत पडला. काही दिवसानंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आईवडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले. ब्राह्मणी प्रदोष व्रत करत होती. आपल्या मनोभावे उपवासाचा परिणाम आणि गंधर्व राजाच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले. राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले. राजकुमाराने ब्राह्मण मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनवले. या प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले. अशा प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तावर कृपा करतात. म्हणूनच सोमप्रदोष व्रत याचे उपवास ठेवणाऱ्या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे.